एक ना एक दिवस खूप पडसाद उमटणार आहेत. कारण तुम्ही त्याला विनाकारण तुम्ही चौकशीपासून त्याला थांबवलंय. आणि अजितदादांनी ना असले विषारी लोक पाळायला नाही पाहिजेत. असले वाईट कृत्य घडून आणणारे जे की निर्गुण खून घडून आणतात. संतोष देशमुखांचा त्यांनी निर्गुण खून घडूनच आणलेला आहे. 48 का काय कॉल झालेले त्याच्यात त्यावेळेस एक नंबरच्या आरोपी बरोबर संतोष भाई देशमुखांच्या हत्यातल्या त्याला अटक नाही केलं. महादेव मुंडेंच्या प्रकरणातलं सुद्धा माहिती त्याला, बापू आंधळेच्या सुद्धा माहिती. हे असले क्रूर हत्या घडून आणणारे लोक अजितदादा सांभाळायला लागले. ओबीसीचे दुसरे नेते नाहीत का? त्यांना धरा ना, त्यांना मोठे करा. असले कशाला? असले संपविले पाहिजेत. सगळ्यात जास्त बळ खत पाणी घालत असताना अजितदादा. एक दिवस अजितदादा तुमच्या पक्षाला सुद्धा खूप उतरती कळा लागणार आहे. ती लागू द्यायची नसल, सत्याचं सत्य करायला शिका. मी 2-3 शब्द अजितदादाचे ऐकले होते बघा. हमेशा ते म्हणत असतात भाषणात गेल्यावर एकदा असं हात फिरत येत आणि ते म्हणत असतात मी कामाचा माणूस आणि मला खोटं खपत नाही. हे 2 शब्द असतात. आम्हाला वाटलं कामाचे आहेत, खोटं खपत नाही म्हणल्यावर. तुम्ही आता हे घातपाताचं खरं आहे ना आणि तुम्हाला खोटं खपत नाही ना, आणि करा नार्कोटिस्ट पाठवा त्याला. जबाबदार पापात सहभागी होण्याचं काम अजितदादा करताय. अजितदादाचं मा काय बांधायला बांध नाही का? असले लोकच तुम्ही जवळ संभळणार. आता ह्यो जो घातपात करणार आहे परळेवाला, अजितदादाला शे देणारे ओबीसीचे नेते सांभाळतो कोण? त्योच. आणि अजितदादा कुणा सांभाळतो? याला. म्हणजे बघा आता ही सिस्टम, म्हणजे अजितदादा ते चालतील. आणि आमचं खरं असून सुद्धा कामाचा माणूस हे म्हणतात, तुम्हाला खरं काम करतात तुम्ही म्हणतात, तर मग याचा शोध कस का लागत नाही? पापात पडू नका अजितदादा. हो, मराठ्यांचे पोरं जर एकदापासून तुमच्यापासून सटकायला लागले ना, तुम्हाला फक्त त्याला एकट्याला धरून बसायला लागेल आणि एक दिवस तसा दिवस उगणार आहे.